तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक अशीच खूप सुंदर बॅग बनवणार आहोत, जे काही असे वेस्ट जे मटेरियल आहे त्याच्यापासून। तर बघा, एक ब्लाऊज पीस घेतलेलं होतं मी, आणि त्या ब्लाऊज पीसचं जे माप आहे ते 8 बाय 20 इंचाचं असं माप आहे त्याचं पूर्ण। तर स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे। तर बघा, असं आपल्याला एक पीस घ्यायचं आहे, आणि वाटलंच तुम्ही तुमच्या कोणत्या रंगाचे असेल तर त्या रंगाचे सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर बघा, मी असं फोल्ड केलेलं आहे, आणि वरती जी बाजू आहे त्या ठिकाणी 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, या ठिकाणी 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला जी खालची जी साईड आहे तिथून वरती आपल्याला 2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, या ठिकाणी 2 इंचाची आपण मार्किंग केलेलं आहे। आता हे 2 पार्ट आपण जे रेषा मारलेलं होतं याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर आपण हे स्केलच्या साहाय्याने जोडून घेऊया। तर बघा, जसे आपण इथे मार्किंग केलेलं आहे सेम अशीच मार्किंग आपल्याला पुढच्या साईडला सुद्धा करायची आहे। तर या ठिकाणी सुद्धा करायचं आहे। तर इथे मी केलं नाही, मी नंतर केलं। बघा, या ठिकाणी गोल आकार आपण घेऊन टाकूया। तर बघा, इथे गोल आकार झालेला आहे, आणि ही साईड आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे। तर बघा, तर मी याला थोडीशी पिन लावून घेते म्हणजे निसटणार नाही। आणि ही जी आपण मार्किंग केलेली होती त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि ही बॅग आहे ना खूप सुंदर बनली होती, आणि ही बॅग आपण खास नवरात्रासाठी लहान जेव्हा आपण लहान मुलींना भेटवस्तू देतो त्यांच्यासाठी तर खूप सुंदर आहे। बघा, तुम्ही असंही करून याला कट करू शकतात, पण आपण याच्यामध्ये फॉर्म सीट वापरलेला आहे। तर मी डायरेक्ट मार्किंग करून घेते आधी, आणि मग मार्किंग केल्यानंतरच कट करणार आहे। बघा, या ठिकाणी आपली मार्किंग झालेली आहे, आणि आपण याला कट करून घेऊया। बघा, कट केल्यानंतर हे आपले 2 पार्ट तयार झालेले आहे। तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर बघा, अशा पद्धतीचे आपल्याला 2 पार्ट तयार झालेले आहे। फक्त या 2 पार्टचा वापर करून आपण खूप सुंदर अशी बॅग तयार करणार आहोत। बघा, या ठिकाणी तुम्ही 2 इंच घेऊ शकतात किंवा 2.5 इंचही घेऊ शकतात। तर मला असं वाटलं की 2 इंच परवडेल, तर मी 2 इंच नंतर मार्किंग करून घेतली। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। आणि ही मार्किंग केल्यानंतर या ठिकाणी आपण स्केलच्या साहाय्याने मी सरळ रेष मारून घेते, मग नंतर कटिंग करून घेत आहे। तर बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर या ठिकाणी आपण चेन जोडून घेऊया। बघा, माझ्याकडे सफेद रंगाची चेन होती, कारण की ब्लॅक ब्लाऊज पीस होता, आणि त्याला आपण सफेद रंगाची चेन जोडली तर कॉम्बिनेशन सुंदर वाटतं, मस्त वाटतं। समजा दोन्हीही काळ्या रंगाचे असेल तर त्याचं कॉम्बिनेशन काही बसत नाही। तर थोडंसं डिफरंट आपण सफेद रंग घेतलेला आहे, म्हणजे सफेद रंगाची चेन घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपली शिलाई मारली, आणि शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपण टॉप टीजसुद्धा करून घेऊया। बघा, टॉप टीज आपलं झालेलं आहे। टॉप टीज झाल्यानंतर बघा, दुसरा जो पार्ट होता आपण तो पार्टसुद्धा असाच पद्धतीने जोडून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने जोडून घेतलं आहे, आणि जोडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही परतसुद्धा टॉप टीज द्यायचं आहे। तर बघा, टॉप टीज दिल्याने काय होतं, मी खूप भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, टॉप टीजनी फिनिशिंग थोडीशी छान येते, चेन आपली अटकत नाही, आणि व्यवस्थितपणे चेन ओपन होत असते। तर बघा, आपण चेन सुरी रनर ॲड केलं, आणि एक मी शॉपिंग बॅग घेतलेली आहे। तुम्ही शॉपिंग बॅगच्या जागी नॉन-वनसुद्धा वापरू शकतात, किंवा एखादं कापडसुद्धा वापरू शकतात। तर बघा, या ठिकाणी आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे, आणि सगळीकडे म्हणजे संपूर्ण याला शिलाई मारायची आहे। शिलाई मारली तर आपला हा एक कप्पा बनतो, म्हणजे एक पॉकेट बनतं, आणि एक्स्ट्राचं जे उरतं ते आपण कट करून घेऊया। तर हे आपलं कट झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा, ही जी वरची जी साईड आहे त्या ठिकाणी आपण बेल्ट लावून घेऊया। तर बघा, मी रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे, तुम्ही वाटलं असं कापडापासून सुद्धा बेल्ट तयार करू शकतात। तर मी रेडीमेड घेतलेलं आहे, कारण की हे जी बॅग आहे ती माझ्या भाचीसाठी जाणार आहे, तर मी तिच्यासाठी ही बॅग तयार करत होती। तर मग त्याचा मी व्हिडिओ म्हणले शूट करून घेऊया। तर बघा, या ठिकाणी 1 इंचाचं आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, असे दोन्हीही मार्किंग मी केलेले आहे। ते दोघांमधून कुठेही बेल्ट जोडू शकतात। तर मी या ठिकाणी बेल्ट जोडत आहे। बघा, तुमच्याकडे समजा काही कवड्याची माळ असेल, या काही वेगळं काही असेल लटकन असेल, या वेगळी काही अशी लेस असेल, ती थोडीशी वेगळी आहे आणि दिसायला बी छान आहे, तर तुम्ही ही लेस जोडू शकता। तर बघा, मी आधी हँडल जोडून घेते, त्याच्यानंतर मी लेस जोडणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हँडल जोडून घेऊया।
तुम्ही वाटलंच ना परत ही पट्टी अशी जोडली तरी चालते, पण मी जोडत नाही. मी कोणत्याच व्हिडिओमध्ये मी फक्त एकाच साईडला पट्टी जोडत असते. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला टॉप टिचसुद्धा द्यायचं आहे. बघा मी पट्टीची जी आहे ती मी पुढे करून घेतली, त्याच्यानंतर मी ही जी लेस आहे ती जोडत आहे. तर बघा अशा पद्धतीने मी ही लेस जोडून घेणार आहे. तर लेस जोडल्यानंतर बघा दुसरा जो पार्ट होता तो सेम पद्धतीने आपण इथे बोटाच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि दुसरं जे हँडल आहे ते जोडून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी दुसरंही हँडल जोडून घ्यायचं आहे. हँडल जोडल्यानंतर तर आपल्याला इथे चेन जोडायची आहे. तर बघा मी परत चेन घेतलेली आहे. ही चेन आहे 7 नंबरची, म्हणजे 7 इंचाची चेन आहे आणि 5 नंबरची चेन आहे. तर बघा या ठिकाणी आपण ही चेन अशी ठेवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरळ अशी शिलाई मारायची आहे आणि टॉप टिच करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण टॉप टिच करून घेऊया. तर सॉरी काही ना थोडीशी दिवसापासून तब्येत ठीक नव्हती म्हणून व्हिडिओ बी शूट नव्हती करत. थोडंसं आता तब्येत बरी वाटली म्हणून परत एकदा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. तर बघा या ठिकाणी मी हा जो पार्ट आहे तो समोरासमोर ठेवून घेणार आहे आणि इथे शिलाई मारणार आहे. कसं होतं की आता लग्नाचं सीझन चालू आहे, भरपूर लग्नाला जात असते, तिथलं पाणी तिथलं सगळ्या गोष्टी होत असतात, वातावरण बी बदलतं आणि त्याच्यामुळे थोडासा घसा खोकला सुरू आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या 13 दिवस काही व्हिडिओ टाकलेल्याच नव्हत्या. तर आता मी परत नवीन सुरुवात केलेली आहे व्हिडिओ टाकायला. तर बघा या ठिकाणी आपण टॉप टिच केल्यानंतर रनरसुद्धा ॲड करून घेऊया. तर रनर ॲड झाल्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्हीही पार्ट समोरासमोर असे ठेवून घ्यायचे आहे. ठेवल्यानंतर या ठिकाणी बघा आधी ना मी दाखवून देते. बघा ही पॉईंट असे समोरासमोर आले पाहिजे आणि इथे शिलाई मारून घेऊया. बघा आपण जे हँडल आहे ते मी थोडी साईडला ढकललेले आहे कारण की शिलाईमध्ये येऊ नये म्हणून. आणि नंतर आपण हे जे पॉईंट आहे ते आपण फक्त जोडत चालायचे आहे. बघा इथे शिलाई मारलेली आहे आणि मी काय करते कधी सुरुवात करताना डबल टिबल शिलाई देत असते. नंतर बघा हे जे हँडल पुरे मी गोळा केले आणि नंतर डायरेक्ट शेवटचा जो कोपरा आहे या ठिकाणी मी लोटलेले आहे, ढकललेले आहे आणि नंतर मी शिलाई मारणार आहे. तर बघा इथे आपली शिलाई करून घेतलेली आहे. तर काय करायचं आहे, आता हा पार्ट आपला तयार झालेला आहे, पण मी काय करणार आहे डबल टिबल शिलाई मारून आणि पायपिंगसुद्धा करून घेणार आहे. तर बघा आपली इथे शिलाई झालेली आहे. आता आपण याचा पार्ट मी तुम्हाला फायनल त्याचा लुक दाखवून देते. बघा तुम्हालाही समजा बॅग सेल करायची असेल ना, कोणाला म्हणजे सेल करायची असेल ना तर पायपिंग करूनच सेल करत जा. आता ही बॅग कशी माझ्याच घरी जाणार आहे माझ्या छोट्या भाषेसाठी, तर मी काही पायपिंग केली नाही, डायरेक्ट मला ओपन करून दाखवलेलं आहे. बघा इथे झाला आहे एक छोटासा मिनी कप्पा आणि या ठिकाणी एक छोटासा कप्पा झालेला आहे. तर असे आपले 2 पॉकेटवाले हे तयार झालेले आहे बॅग. आणि बघा या ठिकाणी खूप साधं सिंपल दिसत आहे. तर आपण काय करूया, या ठिकाणी माझ्याकडे काही पॉम्पॉम दोरी होती आणि काही म्हणजे प्रोजेक्टसाठी वापरलेले काही ते पॉम्पॉम दोऱ्या मी आणलेल्या होत्या आणि ते असेच पडलेले होते. तर याचा वापर करून आपण बॅगला डेकोरेशन करूया. बघा हे खूप छोटे छोटे आहे, तुम्ही याच्या जागी थोडेसे मोठेसुद्धा वापरले तरी चालते किंवा रेडीमेड तयार केलेले म्हणजे विकत घेतलेले तरी चालते किंवा स्वतः तयार केलेले घेतले तरी चालतील. आता मी सुई धाग्याच्या साह्याने हे सगळे जे पॉम्पॉम आहे ना, या पूर्ण जे आपली जी बॅग आहे त्या बॅगला मी जोडून घेणार आहे. तर बघा मी जोडून घेतलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं, जसं फोनमध्ये दिसतं ना त्याच्यापेक्षाही सुंदर दिसत होतं. आणि हे काय सुट्टे पॉम्पॉम होते, तर मी ना ह्या ग्लूच्या साह्याने हे पॉम्पॉम इथे वरती ना जोडून घेणार आहे. तर बघा ग्लूच्या साह्याने जोडल्यानंतर याला कमीत कमी 2-3 तास तरी सुकण्यासाठी किंवा एक रात्रभर सुद्धा सुकण्यासाठी ठेवावे. तर माझ्याकडे हाच ग्लू सापडला म्हणून मी हाच घेतलेला आहे. तर मी हे म्हणजे पॉम्पॉम दोरी किंवा हे चिटकवण्यासाठी दुसरा ग्लू वापरत असते, तर तो मला काही सापडत नव्हता. तो कसा जास्त दिवस टिकतो म्हणून मी तोच वापरत असते.
पण आता मला कसं हातात हाच सापडला म्हणून मी हाच घेऊन टाकलेला आहे. तर एक छोटंसं असं आपण पिवळ्या रंगाचं मी असं फूल तयार केलेलं आहे आणि याला मस्त असं सुकून देईल आणि सुकल्यानंतर तुम्ही बघू शकतात की हा पाऊच इतका सुंदर दिसत होता. वरती आपण त्याला हा पॉम फुल बनवलेला आहे, जो काही खाली जोडलेला आहे, वरती कवड्यांची माळीचं लटकन आहे. तर खूप सुंदर ही अशी बॅग तयार झालेली आहे नवरात्रासाठी. तर खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही याला असं तयार करून गिफ्ट देऊ शकतात, नवरात्रासाठी स्वतःसाठी वापरू शकतात. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.